हाय विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला आता पिक्टोरियलची एक असाइनमेंट पाहायची आहे. दिवाळी या विषयावर सुंदर सुंदर संकल्पचित्र तयार करणे. माध्यम पारदर्शक, अपारदर्शक, रसंगती उष्ण किंवा शीत कुठली पण. त्यामध्ये असे नियम आहेत की चित्राची रचना करत असताना पेपर स्वच्छ ठेवावा. विषय दिलेल्या आकारात रचना करताना अलंकारित, वास्तववादी, भौमितिक किंवा यापैकी कोणतीही पद्धत मांडली तरी चालेल. रचना करताना 3 ते 4 मानवाकृती असणे आवश्यक आहे. चला तर मग आपण दिवाळी या विषयावर आपण सुंदर असं संकल्पचित्र पिक्टोरियल चित्र पाहूया. चला तर मग हे पाहता, हे मी ट्रेस पेपर लावला आहे कारण की असाइनमेंट स्वच्छ दिसली पाहिजे. हे माझी असाइनमेंट आहे ना स्वच्छ. हे पिक्टोरियल डिझाईन केलं आहे मी. एक फॅमिली दाखवली आहे. आई दिवा आणत आहे, मुलगीच्या हातात सुरसुरी आहे, वडील फटाके लावायला मदत करत आहे, मुलगा तिकडं फुलझडी उडवत आहे, मावशी तिकडून बघत आहे त्याची. पलीकडे घर दाखवलं आहे, थोडा आभाळ दाखवलं आहे, घरासमोर थोडी ग्रीनरी दाखवली आहे, एक झाड दाखवलं आहे घराजवळ, घराबाहेर थोडं कंपाऊंडल दाखवलं आहे, पलीकडलं घर दिसत आहे. एकंदरीत एक फॅमिली अशी सुंदररित्या दिवाळी साजरी करताना दिसत आहे. त्यांचे पहा तुम्ही किती सुंदर असं पिक्टोरियल केलं आहे. छान असं, म्हणजे यांच्याकडे बघतात असं हर्षदायक प्रसंग वाटत आहे. मुलगा आणि मुलगी खूप आनंदात आहेत. आई पण दिवा आणून देत आहे, आई पण फटाक्यांचा आनंद घेत आहे, वडील थोडी हेल्प करत आहेत, मावशी पण सांगत आहे इकडं फटाके लावा, तिकडं लावा असं सांगत आहे. मावशीसुद्धा एक हात लांब करून. अशा पद्धतीने केळीचं एक झाड आहे, आकाशकंदील आहे पहा तिथं. असा बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करून हे पिक्टोरियल डिझाईन मी तयार केलं आहे. तर मग कसं वाटलं मित्रांनो? हे बघा, कागदाची स्वच्छता तुम्ही बघून घ्या. हे एवढं क्लीननेस पाहिजे असाइनमेंट. आणि मेमरी ड्रॉईंगमध्ये म्हणा किंवा पिक्टोरियल ह्याच्यामध्ये म्हणा, तुम्हाला 3 ते 4 फिगर आवश्यक आहेत. तर आपण 4 म्हणता 5 काढल्या आहेत, कारण की दिवाळीसारखा प्रसंग कसा एका दोघांमध्ये नाही छान वाटत ना. म्हणून पूर्ण आपण एक फॅमिली दाखवली आहे, त्यांच्या घराबाहेरील प्रसंग दाखवला आहे पहा. अशा पद्धतीने तुम्हाला कसं वाटत आहे माझं ड्रॉईंगचे असाइनमेंट्स, माझं वर्क कसं वाटत आहे ते प्लीज कमेंटद्वारे सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलसोबत नेहमी जोडून राहा. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद.